ज्ञानेश्वर घुबडे बनला लाटवाडीचा पहिला PSI। शिरोळ तालुक्यातील लाटवाडी येथील शेतकरी चंद्रकांत घुबडे यांचा मुलगा ज्ञानेश्वर चंद्रकांत घुबडे हा नुकताच MPSC परीक्षेतून PSI पदी निवड झाली। गावातील पहिला PSI होण्याचा मान त्याला मिळालाय। आई वडिलांचं स्वप्न त्यानं पूर्णत्वास नेल्यानं संपूर्ण गावात त्याचं कौतुक होतंय। ज्ञानेश्वर हा ग्रामसेवक परीक्षेत देखील उत्तीर्ण झालाय। LLB मध्ये देखील उज्ज्वल यश संपादन केलंय। नुकताच MPSC मधून PSI पदी निवड झाल्यानं एका दमात 3 पद मिळवणारा ज्ञानेश्वर याच्या पाठीवर कौतुकाची थाप अनेक जण मारत आहेत। आई वडिलांचं स्वप्न होतं आपला मुलगा फौजदार व्हावा। आई वडिलांच्या स्वप्नाला गवसणी घालून ज्ञानेश्वर याने उज्ज्वल यश संपादन केलं। त्याचं गावात आगमन होताच त्याच्या मित्रपरिवारानं गावातून जंगी मिरवणूक काढून त्याचं स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांनी आपल्या आई वडील काका सर्व मित्र गावातील नागरिक वर्गमित्र या सर्वांचे आभार मानतो। या सर्वांनी समर्थपणे मला साथ देऊन मला प्रोत्साहन दिल्यानं मी हे यश संपादन करू शकलो असं ज्ञानेश्वर घुबडे यांनी आवर्जून सांगितलं आहे। अख्तर मकानदार अब्दुल लाट शाळेतील शिक्षक असतील, माझे संपूर्ण गुरुवर्य असतील, तसेच माझ्या पुण्यातील माझे शिक्षक मित्र असतील किंवा शिक्षक गुरु असतील, या संपूर्णांचा मला संपूर्ण विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा मला या प्रवासामध्ये खूप सपोर्ट झाला आणि मला या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या PSI पदाला एक संधी मला मिळाली आहे महाराष्ट्राची सेवा करण्याची। या संधीचा मी खूप चांगला उपयोग करून भारताची सेवा करून कायदा व सुव्यवस्था असेल, संविधान असेल याचं संपूर्णपणे अंमलबजावणी करून देशाची सेवा करण्याची संधी मिळाली। या संधीतून मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। हे माझा चिरंजीव ज्ञानेश्वर लहानपणापासून इथे आपल्या लाटवडच्या छोट्याशा गावामध्ये 4थीपर्यंत शिक्षण घेऊन तिथून बाहेर 10वीपर्यंत लाटला शिक्षण घेतला आणि त्यावेळेस त्याला एक साधी सायकलसुद्धा मिळाली नाही। चालत जाऊन लाटवाडी ते लाट असा प्रवास करून 10वीपर्यंत ते शिक्षण घेतला। अतिशय कष्टानं आणि जिद्दीनं त्यानं जे आमच्या घरात शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना किंवा त्याला आम्ही कोणीही मार्गदर्शन न करत असताना सुद्धा ते स्वतःच्या जिद्दीवर आणि त्याच्या चिकाटीवर तो जे आता यश संपादन केला ते स्वतःच्या आम्ही त्याला सपोर्ट केलो, पण ती जी जिद्द होती ती जिद्द कधी सोडला नाही आणि मागं कधी हटला नाही आणि आमचा चिरंजीव आमच्या सर्व कुटुंबियाचा स्वार्थ अभिमान केला आणि आमचा मान उंचावला। याच्याबद्दल मी माझ्या चिरंजीवाबद्दल मी अतिशय आनंदी आहे आणि त्यात आमच्या गावकरी तसेच आमचे बंधू आमचे परत संतोष म्हणून एक चिरंजीव मोठा तो आणि आमच्या बंधूचे 3 चिरंजीव राजू बिजू हे सर्वांनी त्याला भरपूर सपोर्ट केलं, भरपूर त्याला साथ दिली। तो भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीवर आहे, त्या पाठीवर थाप दिली आणि त्याची दिलेल्या थापाचं त्यानं खरोखरच त्या सर्वांचं मान उंचावून यश संपादन केला। ह्याच्यापेक्षा आनंद आम्हाला दुसरं काही नाही। परमेश्वराने त्याला सद्बुद्धी दिली आणि चांगलं कार्यक्रम केला हे आम्ही समाधानी आहे।